या ठिकाणी गीता धर्म मंडळ यांच्या वतीनं नेहमीप्रमाणेच आयोजित अशा व्याख्यानांच्या निमित्तानं आज देखील आपण एकत्र जमलेलो आहोत आणि आज मी ज्या विषयावरती चिंतन करणार आहे, चिंतन व्यक्त करणार आहे ते अर्थातच शिवजयंती असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वावरती, त्यांच्या कार्यावरती, त्यांच्या विचारांवरती आणि त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानावर काही एक प्रकाश टाकावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि संयोजकांनी देखील ती मान्य केली। त्यामुळे परमप्रतापी, परमवैभवी, महापराक्रमी अशा जाणता राजा श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके शिवछत्रपती यांच्याविषयी बोलण्यासाठी या व्यासपीठावरती मी उद्युक्त झालो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असा एक भारतीय आणि एक हिंदू आणि एक मराठी माणूस आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही। या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, अखिल विश्वामध्ये अनेक राजे होऊन गेले। राजा अकबर होऊन गेला, राजा भोज होऊन गेला, सिकंदर होऊन गेला, त्याच्यासारखे अनेक राजे झाले। परंतु जवळपास 400 वर्ष होऊन सुद्धा ज्यांच्या जीवनावरती, व्यक्तित्वावरती, व्यक्तिमत्वावरती इतक्या वर्षांपासून आपण अनेक वर्ष मोठ्या प्रमाणावर चिंतन करत असतो, ज्यांना आपण महान मान्यता प्राप्त करून देत असतो, असा कदाचित या भूतलावरचा जे काही मोजके राजे आहेत त्यापैकी एक म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या धमन्यांमधून, नसानसांमधून, शिराशिरांमधून एक प्रकारचा उत्साह, ध्येयवाद, आदर्शवाद, राष्ट्रवाद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक असीम अशी ऊर्जा होती, असीम अशी ताकद होती, अप्रतिम सुंदर अशी स्फूर्ती आणि प्रेरणा होती। आणि म्हणून महाराजांचं जेव्हा केव्हा नाव घेऊ तेव्हा काहीतरी तेजस्वी, ओजस्वी, एक राकट, दणकट असा काहीतरी भाव आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये निश्चित पद्धतीनं निर्माण होतो। यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चिंतन करत असताना समर्थ रामदास, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधले एक श्रेष्ठ संत होते, तत्वज्ञ होते आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याविषयीच्या संदर्भात किंवा काही नीतींविषयीच्या संदर्भात मार्गदर्शन देखील केलं होतं, असे राष्ट्रगुरू असणारे समर्थ रामदास एके ठिकाणी शिवाजी महाराजांविषयी असं म्हणतात, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप या भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे। पुढे पुढे छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये समर्थ रामदास एके ठिकाणी महाराजांचा उल्लेख करताना त्यांच्या रसवंतीला बहर आल्याशिवाय राहत नाही। तिथे ते लिहितात, शिवरायासी 8वावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे या भूमंडळी, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रचंड कौतुक, त्यांचं यथोचित असं वर्णन करत असताना समर्थ रामदास थोडा सुद्धा कंजूसपणा, चिकटपणा करत नाहीत। जे जे काही मनापासून वाटतं ते छत्रपतींबद्दल लिहून जातात आणि शंभूराजांना मार्गदर्शन करताना सांगतात की आता हे जीवन हे फक्त धर्मासाठी, राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी आहे आणि महाराष्ट्र धर्म जो छत्रपतींनी नेहमी मानला, त्या महाराष्ट्र धर्म आता फक्त आपण त्याची काळजी करू शकता, तुम्ही, तुमचे सगळे सरदार आणि सगळे मावळे यांच्या हातात छत्रपती हे सोपवून निघून गेलेले आहेत। अशा प्रकारे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, श्रीमान योगी, उपभोग शून्य स्वामी अशा अनेक प्रकारच्या बिरुदावल्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी अर्पण केलेल्या आहेत। शिवाजी महाराजांच्या नंतर, खूप काळानंतर, अगदी आत्ता या 50-100 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांनी खूप मोठं काम केलं ते बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना अभिमानाने एकदा म्हणाले होते
की छत्रपतींनी नेमकं काय केलं. तर जे झोपले होते त्यांना छत्रपतींनी जागं केलं, जे जागे होते त्यांना छत्रपतींनी उभं केलं, जे उभे होते त्यांना छत्रपतींनी चालतं केलं, जे चालत होते त्यांना छत्रपतींनी धावतं केलं आणि या धावणाऱ्यांच्या हातामध्ये स्वराज्याचं निशाण दिलं. म्हणून छत्रपतींनी प्रत्येकाला सामर्थ्यवंत, प्रत्येकाला नीतिवंत, पुण्यवंत बनवण्याचं काम केलं असं बाबासाहेब पुरंदरे म्हणतात. त्याच काळामध्ये कविवर्य वसंत बापटांनी छत्रपतींविषयी लिहून ठेवलंय, तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, तव जीवनातील एकच क्षण दे. की तुझ्या धैर्याचा, शौर्याचा अंश, स्पर्श आम्हाला हवा आहे, ती स्फूर्ती आमच्या जीवनाला व्यापून राहील असं वसंत बापटांनी महाराजांविषयी म्हटलंय. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू महाराजांविषयी भाषण करत असताना सहजगत्या बोलून गेले की महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित करणं महाराजांवरचा अन्याय असेल. महाराज हे संपूर्ण भारताचे होते, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आणि हे करत असतानाच महाराज हे त्यांच्या जीवनामध्ये कसे साधे होते किंवा महाराजांनी आरमार धोरण कसं राबवलं. महाराज हे फक्त एक नेता नव्हते, तर ते कुशल असे राष्ट्रनीतिकार कसे होतं, अशा अनेक प्रकारची वर्णनं पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आग्र्याहून सुटका हे प्रकरण घडलं तेव्हा त्यांनी काही प्रमाणात वेषांतर केलं होतं. पुढे सुभाषचंद्र बोस म्हणजे जवळपास 300-350 वर्षांनी बंगालमधल्या प्रांतात असणाऱ्या सुभाषचंद्र बोसांना भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जेव्हा जन्म दिला जाण्याची आणि वेषांतर करण्याची वेळ आली तेव्हा देशांतराची, वेषांतराची आणि सीमोल्लंघनाची कल्पना ही नेताजी सुभाषचंद्र बोसांना सुचली, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र चिंतनातून सुचली. विवेकानंदांना एकदा छत्रपतींविषयी कुणीतरी म्हणताना म्हणालं की तुम्ही छत्रपतींचं नाव घेण्याचं कारण नाही, छत्रपतींनी तर सुरतेची लूट केली होती आणि ते एक प्रकारे लुटारू होते, अशा प्रकारचा एक नकारात्मक भाव विवेकानंदांसमोर व्यक्त झाला. तेव्हा शिवछत्रपतीविषयी बोलताना विवेकानंद त्या व्यक्तीला रागावले आणि रागाने लाल होताना ते म्हणाले की त्यांनी ज्या पद्धतीचं राष्ट्रकार्य, धर्मकार्य, समाजकार्य केलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही एका प्रकरणाचा दाखला देऊन त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही कदापि करू नये. महायोगी अरविंद, ज्यांचा इथे या ठिकाणी अनेक वेळा भाषणांमध्ये उल्लेख होत असतो, त्यांनी जेव्हा राष्ट्रकार्य आणि चळवळ सुरू केली त्यावेळेस त्यांना छत्रपतींच्या जीवनामध्ये ज्या जगदंबेचं, तुळजाभवानीचं दर्शन झालं. ती जगदंबा आणि तुळजाभवानी ही राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी सातत्यानं वर आणि प्रेरणा देत राहील असा विश्वास योगी अरविंदांनी व्यक्त केला, तो छत्रपतींच्या जीवनातून चिंतन करून. कोण्या एका पंडित असणाऱ्या तामिळ कवीनं छत्रपतींविषयी काव्य लिहून काढलंय. सावरकरांनी त्याला हिंदू पदपादशाह म्हटलंय. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्यावर पोवाडा लिहिलाय. सावरकरांनी पुन्हा त्यांच्यावर आरती लिहिली आहे. असं सगळं एका व्यक्तीवर घडलं. अशा कदाचित महाराष्ट्रातला आणि देशातला एकमेव व्यक्ती असेल की ज्यावर इतक्या कविता, इतकी नाटकं, इतके चित्रपट, इतक्या कादंबऱ्या, इतक्या कथा, इतकी वर्णनं लिहिली गेली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 10% देखील सांगितलं गेलेलं आहे असं मला वाटत नाही. एवढी छत्रपती शिवाजी महाराजांची उंची होती. कारण छत्रपतींनी जे केलं ते स्वार्थासाठी, स्वतःसाठी, पैशासाठी, प्रसिद्धीसाठी काहीही केलं नाही. जे केलं ते धर्म, राष्ट्र, समाज आणि संस्कृती या सगळ्या गोष्टींसाठी केलं. खरं म्हटल्यानंतर देश आणि राष्ट्र या संकल्पना खूप वेगळ्या आहेत असं राधाकृष्णन एकदा म्हणाले होते. राधाकृष्णन सांगतात की देश हा फक्त भौगोलिक सीमांनी तयार झालेला असतो, मात्र राष्ट्र हे सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, भौगोलिक अशा अनेक गोष्टींनी तयार झालेलं असतं. या संपूर्ण देशाला राष्ट्रात परिवर्तित करण्यासाठी आणि या राष्ट्राला एक करण्यासाठीची प्रेरणा पहिल्या प्रथम कोणी जर या महाराष्ट्रात देशात केली असेल तर ती खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असं म्हणायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप वर्णन होतात, खूप काही सांगितलं जातं, मात्र तरी देखील खूप काही सांगायचं राहतं असं वाटतं. कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिलांविषयी, धोरणाविषयी कौतुक व्यक्त करतं. कुणीतरी सांगतं की छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे नेते होते. कुणीतरी सांगतं ते एक हिंदू पदपादशाह होते. कुणी म्हणतं त्यांचा सर्वधर्म समभाव ही जी नीती होती ती महत्वाची होती. कोणी त्यांना कुशल संघटक म्हटलेलं आहे. महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला तर कुठलाही एक पैलू आपल्याला घेता येणार नाही, असे अनेक हजारो त्यांचे पैलू आहेत. मध्यंतरी मी काशीनाथ मडवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलेलं एक पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकामध्ये त्यांनी जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज
असं ते पुस्तकाचं नाव आणि त्यांनी तो उल्लेख केला. त्यावेळेस मला प्रश्न पडला, जगामध्ये अनेक राजे झाले, महाराष्ट्रात या देशातही झाले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना जगातला सर्वोत्तम राजा हे म्हणताना धाडसाचं विधान होणार नाही का? म्हणून ते सहज मी पुस्तक विकत घेतलं. 400-450 पानांचं पुस्तक आहे आणि वाचता वाचता ते पुस्तक वाचताना 150-200 संदर्भ देऊन ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण आणि मग त्याचं वर्णन असे 100 गुण एकत्र करून 100 त्यावर चॅप्टर्स तयार केलेली आहेत आणि तेव्हा आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं कार्य किती मोठं होतं. आणि जेव्हा जगातील सर्वोत्तम राजा असं काशीनाथ मडवी कोकणामधले छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, तेव्हा त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण असू शकत नाही असा माझा त्या क्षणी विश्वास बसला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण काही गोष्टींमुळे मला ठळकपणे दिसतं. त्यातली एक महत्वाची गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 8व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली ती शपथ घेतली होती, ती शपथ त्यांनी पूर्ण केली. आपल्या आयुष्यात अनेकदा असं होतं, आपल्याला करायचं काहीतरी असतं, मात्र जीवन आपल्याला दुसरीकडे घेऊन जातं आणि आपण तिसरंच काहीतरी करतो आणि सगळं घडल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलंच नाही, वेगळंच काहीतरी घडलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना, जिजाऊंना छत्रपती शिवाजींकडनं जे करवून घ्यायचं होतं ते त्यांनी व्यवस्थितपणे करवून घेतलं आणि एक गोष्ट जी ठरवली होती ती गोष्ट आयुष्यात त्यांनी पूर्ण प्राप्त केली. म्हणून असं म्हणतात नेहमी की या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं अंतर संकल्प आणि सिद्धी या दोन गोष्टींमध्ये असतं की आपण काहीतरी ठरवतो आणि आपण प्राप्त करतो. हे जितकं अवघड आहे त्यातलं अवघड असं काहीच नाही असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जण आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना मरण्याची सुद्धा प्रेरणा दिली. म्हणून एक एक मावळा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी पण याविषयीचं कौतुक केलंय की एखादा नेताजी पालकर असेल, एखादा बाजीप्रभू देशपांडे असेल, एखादा तानाजी असेल, एखादा मुरारबाजी असेल, एखादा शिवा नाभिक असेल, एखादा मदारी मेहतर असेल किंवा असे अनेक मावळे की हिरोजी फर्जंद असेल, की हिंदू मुस्लिम असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील, वेगवेगळ्या जातींमधले असतील, त्या सगळ्यांना लढण्याची आणि मरण्याची पण प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हे विषय. नाहीतर असं होत नाही. कार्यकर्ते हे कार्य करत असतात, ते नेत्यांसाठी नेत्यांच्या आदेशावर कार्य करत असतात, पण नेत्यांसाठी कोणी मरायला तयार होईल ही जी भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्याला प्रेरणा दिसली, ती प्रेरणा तशी फारशी कुठे दिसत नाही. कारण कुणासाठी तरी आपण मरावं यासाठी मरण्याच्या लायक कोणीतरी असलं पाहिजे, तो नेता तसा असला पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांनी मरण्याची प्रेरणा दिली आणि त्या जगण्या आणि मरण्यानंतर पाट्याला आलेलं उरण ह्याची देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा दिली. म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक त्यांचं व्यवच्छेदक लक्षण सांगता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणखी एक व्यवच्छेदक लक्षण सांगून मी पुढच्या विषयाला प्रारंभ करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या देशामधले एक अद्वितीय स्वरूपाचे नेते होते. नेता म्हणजे नय, नय म्हणजे नेणे, कुठून तरी कुठेतरी कुणाला तरी घेऊन जाणे, असा नेतृत्वाचा विषय असतो की तो अमुक ठिकाणी आहे आणि ज्ञ ठिकाणी त्यांना जायचं आहे, पण स्वतः एकट्याला जायचं नाही, तर ते समूहाला सोबत घेऊन जायचं. हे नेत्याचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पुढे गेले, त्यांनी स्वतःसोबत समाजाला देखील पुढे नेलं, हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आजच्या काही नेत्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की हे समूहाला फारसं सोबत घेऊन जात नाही, मात्र समूहाचं सगळं स्वतः एकटा सोबत घेऊन जातात. परंतु छत्रपतींचं तसं झालं नाही. दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या भूमीतले होते, महाराष्ट्राच्या मातीतले होते, मराठी होते, हिंदू होते आणि त्यामुळे इथल्या लोकांना छत्रपतींविषयीचा एक कळवळा होता. छत्रपतींनी जे सांगितलं ते इथल्या कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना किंवा इथल्या मावळ्यांना पटलं आणि तसं कार्य त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची संस्कृती, भारतीयत्व, महाराष्ट्रीयत्व या सगळ्यांचा अभिमान बाळगणारे आणि त्या दृष्टीनं काम करणारे होते. म्हणून इथल्या प्रथा, परंपरा, इथल्या गोष्टी यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते. नेत्याचं ते एक वैशिष्ट्य असावं लागतं. कारण कुठल्या तरी ब्राझील, पोर्तुगीज किंवा डच, फ्रेंच या भागातनं आपल्याला नेता आणता येणार नाही. तो नेता इथला असला पाहिजे, त्याला इथल्या लोकांविषयी कळकळ असली पाहिजे, कळवळा असला पाहिजे आणि त्या कळवळ्यातून त्यांचा विकास व्हावा हे त्याला वाटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नेत्याची पाळंमुळं ही पायाखालच्या भूमीमध्ये असावी लागतात असं म्हणतात. त्याचं एक पाऊल समूहात असावं लागतं आणि एक पाऊल समूहाच्या बाहेर असावं लागतं. दोन्ही पावलं समूहात असून उपयोग होत नाही, कारण मग जनतेला, समूहाला त्याची विशेष किंमत राहत नाही किंवा नेता तिथेच अडकून पडतो, किंवा दोन्ही पावलं समूहाच्या बाहेर असून जमत नाहीत,
तसं जर केलं तर समूह सोबत येत नाही. म्हणून एक पाऊल समूहात असावं लागतं, एक पाऊल समूहाच्या बाहेर असावं लागतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळलं होतं. म्हणून त्यांचं एक पाऊल समूहामध्ये असायचं, वर्तमानात असायचं, आणि एक पाऊल समूहाच्या पलीकडे म्हणजे भविष्याचा वेध घेणाऱ्या गोष्टींमध्ये असायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनाच कळलं होतं असं नाही, हे त्यांच्या घोड्याला देखील कळलं होतं. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर घोड्याची मागची 2 पावलं ही भूमीवर पडलेली असायची आणि पुढची 2 पावलं ही नेहमी कुठल्या तरी भविष्याच्या दिशेनं उचललेली असायची. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होतं असं मला वाटतं. मागे आपण गांधींविषयी बोललो, विवेकानंदांविषयी कधीतरी बोललो होतो, रामकृष्णांविषयी बोललो होतो, तुकारामाविषयी बोललो होतो. आपल्याकडे मात्र असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतो, आंधळ प्रेम करतो, आणि त्या व्यक्तीतलं जेवढं पाहिजे, जेवढं सोयीस्कर असतं तेवढं आपण स्वीकारतो, आणि जे आपल्याला अवघड वाटतं ते आपण नाकारतो. म्हणून त्यांना सोयीपुरतं स्वीकारायचं आणि नंतर नाकारून विचार विस्मृतीच्या समुद्रामध्ये कायमचं ढकलून द्यायचं. अशा पद्धतीचा आपल्या समूहाचा एक खूप मोठा समाजाचा दोष आहे. सावरकरांविषयी आपण तेच केलं, आंबेडकरांविषयी आपण तेच केलं, गांधींविषयी तेच केलं, छत्रपतींविषयी तेच केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये काय प्रसंग घडले, रोमहर्षकता कशी होती, नाट्यमयता कशी होती, हे तर विशेषच आहे, त्याबद्दल सगळ्यांना त्याचा अभिमानच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्ती, एक विचार, एक दर्शन, एक तत्वज्ञान, एक चिंतन, एक मानसशास्त्र, एक व्यवस्थापन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नेमकं काय होते याचा विचार सातत्यानं आणि साकल्यानं करण्याची गरज आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जय जयकार करून त्यांची कुठलीही एकही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला न घेण्याची संधी आपण आपल्याला प्राप्त करून देत असतो. आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आता जय जयकार मी केलेला आहे, तेवढं पुण्य मी माझ्या भाडी प्राप्त करून घेतलेलं आहे, आता त्याविषयी काही काम नाही केलं तरी चालेल. आता छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार होता, एक वृत्ती होती, एक युक्ती होती. छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञान होतं, हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. त्या दृष्टीनं आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी तुमच्या साक्षीनं करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चिंतन करताना आपल्याला त्या काळातली परिस्थिती मुळात समजून घ्यायला लागेल. साधारण 350-400 वर्षापूर्वीचा तो काळ होता, जिथे आदिलशाह असेल, निजामशाह असेल, किंवा त्यांच्या काळात औरंगजेब असेल, किंवा नंतरच्याही काळात अफजल खान वगैरे, या सगळ्या बहुतांश करून परकीय असणाऱ्या म्हणजे डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांचं तर प्राबल्य होतंच, परंतु मुघलांचंही मोठ्या प्रमाणावर प्राबल्य त्या ठिकाणी होतं. आणि त्यांचा एक प्रकारे या भूमीला पादाक्रांत करण्याचाच प्रयत्न होता. इथल्या महिला फारशा सुरक्षित नव्हत्या, इथले शेतकरी सुरक्षित नव्हते, सर्वसामान्य माणसं देखील सुरक्षित नव्हते. जाचक अशा कराच्या गोष्टी सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना करायला लागायच्या. कुणीही असं एखादं शेत असेल, त्या शेतातलं पीक कुणीही उखडून द्यावं आणि जनावरं सोडून द्यावीत आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं, अशी स्थिती त्या ठिकाणी होती. महिला देखील सुरक्षित नव्हत्या. महिलांवर विनयभंग असेल, बलात्कार असेल, किंवा त्यांना त्रास देणं, अशा गोष्टी अनेक वेळा सर्रास पद्धतीनं होत असत. इथला सर्वसामान्य माणूस, विशेषतः हिंदू माणूस देखील सुरक्षित नव्हता. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इथून मागे 394 वर्ष म्हणजे साधारण 1627 म्हणतात, काही जण 1630 म्हणतात, पण त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतोय. आणि मग मासाहेब जिजाऊ त्यांना लढण्याची प्रेरणा देत आहेत की तुला फक्त कोणाची चाकरी किंवा गुलामी करायची नाहीये, तर तुला या देशासाठी एक हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. तुझं माझं हिंदवी स्वराज्य हे मूर्तिमंत रामराज्य झालं पाहिजे, अशा पद्धतीचा एक आदर्श विश्वास छत्रपतींविषयी, छत्रपतींच्या मनामध्ये या महाराष्ट्र आणि देशाविषयी मासाहेब जिजाऊ निर्माण करतायत. आणि मग पुढे छत्रपतींचं नेतृत्व घडतंय. म्हणून आपण जर नीट अभ्यास केला तर साधारण 1627च्या नंतर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर वय वर्ष 17, 1645 ते 1660 या 10-15 वर्षांमध्येच अगदी अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाची बोटं तोडणं असेल, आग्र्याहून सुटका, असे काही प्रसंग आहे जे रोमहर्षक नाट्यमय आहेत, ते प्रसंग घडलेले आहेत. मात्र तशा अर्थाने त्या पूर्वीची 15-16 वर्ष आणि नंतरची जवळपास 15-20 वर्ष हा तसा शिवाजी महाराजांच्या फक्त रोमहर्षक आणि नाट्यमय प्रसंगांचाच काळ राहिलेला नाहीये, तर तो छत्रपतींच्या नीतीचा, व्यवस्थापनाचा, तत्वज्ञानाचा, त्यांच्या दर्शनाचा आणि विचाराचा काळ राहिलेला आहे. हे आपल्याला समजून घ्यायला लागतं. छत्रपतींचं सगळ्यात मोठं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्म रक्षक होते, हिंदू धर्म संरक्षक होते. हे अमान्य करण्याचं काहीही कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः हिंदू होते. पंडित नेहरूंनी जे भाषण केलं, पत्र लिहिलं, त्यामध्येही त्यांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज वॉज डिवाउट हिंदू. छत्रपती शिवाजी महाराज हे एक अत्यंत शुचिरभूत असं जीवन जगणारे
हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे आणि त्या पद्धतीने कृती करणारे एक राजे होते, एक व्यक्ती होते. आज असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आपण त्यांना म्हटल्यानंतर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल किंवा त्यांना संकुचित केल्यासारखं होईल असं वाटून आपण त्यांच्या सर्व धर्मसमभाव या गोष्टीवर प्रकाश टाकतो. मात्र मूळ जी संकल्पना त्यांची आहे हिंदवी स्वराज्य आणि ते हिंदू धर्मरक्षक देखील होते हे आपण विसरतो किंवा जाणीवपूर्वक टाळतो. तर त्याचा उल्लेख साकल्याने इथे करणं मला महत्वाचं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हेनरी रिव्हिंग्टन यांनी जनरल ऑफ ऑल हिंदू फोर्सेस असा त्यांचा उल्लेख केला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू सेनानी होते, हिंदू सेनाधिपती होते, हिंदूंचे सरसेनापती होते, हा त्यांचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे मंदिरं असतील किंवा हिंदूंचा धर्म असेल, हिंदूंचे देव असतील, हे जेव्हा सुरक्षित नव्हते त्या काळामध्ये त्याचं रक्षण करणं, त्यांच्यावरचा अन्याय दूर करणं हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांना काळाच्या गरजेनुसार योग्य वाटलं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याशी केली आहे की जसे अयोध्येत श्रीराम होते, की जसे गोकुळामध्ये श्रीकृष्ण होते किंवा मथुरेत श्रीकृष्ण होते, तसे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत उचित असा उल्लेख करत असताना पुढे ते म्हणतात की जर छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर या देशातल्या लोकांची सुन्नत झाली असती. म्हणजे मुस्लिमांमध्ये जी एक प्रथा आहे त्या पद्धतीनं बराचसा समाज हा मुस्लिमांच्या आधिपत्याखाली असला असता. म्हणून त्यापासून वाचवणं आणि या राष्ट्राचं वैभव या राष्ट्राला पुन्हा एकदा प्राप्त करून देणं हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी, या कामाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी याची सुरुवात केली, याचा प्रारंभ केला, हे विशेष आहे. आणि म्हणून आजही अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांना एक हिंदू धर्मरक्षक मानतात, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व किंवा त्यांचं हिंदू धर्माविषयीचा विचार हा कुठेही संकुचित असा नव्हता. म्हणजे माझ्या हिंदू धर्मातल्या लोकांवर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी मी परोपरीनं प्रयत्न करणार, तशी न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था निर्माण करणार. परंतु हे करत असताना इतर समाजातील लोकांवर अन्याय होईल, अत्याचार होईल किंवा दुजाभाव होईल अशा पद्धतीची रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक ठेवली नाही. मी हिंदू आहे, मला हिंदू असण्याचा अभिमान आहे, परंतु हे असताना माझं हिंदू धर्माविषयीचा अभिमान असणं हे इतर धर्मियांविषयीचा द्वेष करण्यास कारणीभूत होणार नाही ना, याची छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेषत्वानं काळजी घेतली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना सिद्दी इब्राहिम असेल, इब्राहिम लोधी असेल, हिरोजी फर्जंद असेल, मदारी मेहतर असेल, अशा अनेक मुस्लिम मावळ्यांचा किंवा मुस्लिम अधिकाऱ्यांचा आपल्याला जाणीवपूर्वक उल्लेख करायला लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दक्षिण आशियातला सगळ्यात मोठा आरमार या देशामध्ये निर्माण केलं, त्यामध्ये देखील अनेक मुस्लिम अधिकारी होते, हे आपल्याला मान्यच करायला लागेल आणि इतिहासामध्ये तसे दाखले देखील आहेत. हे होत असतानाच जर कुठे युद्धामध्ये, लढाईमध्ये कुराणाची प्रत सापडली तर ती कुराणाची प्रत जाणीवपूर्वक, आदरपूर्वक एखाद्या मुस्लिम गुरुला, मुस्लिम धर्मगुरूला किंवा मुस्लिम बंधू बांधवांना देऊन टाकण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना बजावलेलं होतं. याबरोबरच जर एखाद्या मस्जिदीची विटंबना होत असेल तर त्याचा देखील आपण निकरानं विरोध केला पाहिजे आणि ते थांबवलं पाहिजे. विनाकारण कुठल्याही धर्मावर अन्याय अत्याचार होता कामा नये, ही छत्रपतींची महत्वाची भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळातले एक मोरोपंत पिंगळे एकदा असेच त्या भागामध्ये फिरत असताना, परिस्थितीचा आढावा घेत असताना छत्रपतींनी विचारलं, छत्रपतींना मोरोपंत पिंगळ्यांनी अहवाल सादर केला, मी हे केलं, ते केलं, हे अशी व्यवस्था आपण लावलेली आहे वगैरे वगैरे. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही मंदिरांचं रक्षण केलं, हिंदू धर्मगुरूंचं रक्षण केलं, पण माझ्या मुस्लिम बांधवांसाठी तुम्ही काय केलं? असं म्हणून त्यांनी एक मस्जिद बांधायला लावली होती आणि मुस्लिम धर्मगुरूंना त्यांनी काही तनख्वा किंवा पेन्शन किंवा काही पैसा देण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती. त्या मस्जिदीची डागडुजी असेल, तिथे दिवाबत्तीची सोय असेल, ही व्यवस्था देखील छत्रपतींनी केली होती. हे आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु हे करत असतानाच केवळ कुठल्या एका धर्माचं लांगुल चालन न करता त्याच्या मोठ्या राजाला देखील खडतर असं एक खरमरीत असं पत्र छत्रपतींनी लिहिलं होतं आणि त्यांनी औरंगजेबाला सांगितलं होतं की तुम्ही जो जाचक असा जिझिया कर
मुस्लिमांना सोडून इतर धर्मियांना विशेषतः हिंदूंसाठी जो जाचक असा कर तुम्ही लावलेला आहे तो कर हा जाचक आहे. केवळ एका धर्मासाठी तो लावायचा आणि बाकीच्या धर्मांना त्यातून मुक्तता द्यायची हे होता कामा नये. राजाचं कर्तव्य हे पारदर्शक न्यायप्रिय असं नेतृत्व राज्यकारभार करणं हे असतं आणि तुम्ही इथे चुकता आहात असे खरमरीत शब्दात बोल त्यांनी औरंगजेबाला त्या पत्राद्वारे सुनावले होते. हे त्यांचं विशेष आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी हे सांगितलं की धर्माधर्मांमध्ये असा भेद तुम्ही करणं योग्य नाहीये, कारण कुराणामध्ये देखील अल्लाह हा फक्त मुस्लिमांचाच आहे किंवा ईश्वर हा फक्त मुस्लिमांचा आहे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. जर मूळ कुराणामध्ये किंवा देवाच्या दारी जर असा भेद नसेल तर तो धर्माच्या आधारावरती भेद करणारे तुम्ही आम्ही कोण आहोत असा एक सवाल, परखड सवाल त्यांनी त्या पत्रातनं औरंगजेबाला विचारला होता. आणि हे करत असताना धर्मांतरितांचं शुद्धीकरण हे देखील छत्रपतींनी केलं होतं. म्हणून एखादा बजाजी निंबाळकर जो पूर्वी आदिलशाह निजामशाह इथे या ठिकाणी सरदार होता, ओके, त्यानंतर तो मराठा होता परंतु तो मुस्लिम झाला होता काही कारणाने, त्याला पुन्हा हिंदू करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. एवढंच नव्हे तर बजाजी निंबाळकरांच्या मुलाशी आपल्या एका पत्नीच्या मुलीचा विवाह लावून देण्याचं काम सुद्धा छत्रपतींनी केल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये आहेत. हे देखील आपल्याला पाहायला लागेल. नेताजी पालकर याचं देखील धर्म परिवर्तन करण्याचं काम काही जणांनी केलं होतं, परंतु त्याचं धर्मशुद्धीकरण करण्याचं काम नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. हाही एक महत्त्वाचा विशेष आहे. म्हणून केवळ हिंदूंनाच पाठिंबा द्यायचा आणि त्यांचाच विकास होईल असं करायचं हे छत्रपतींनी केलं नाही, तर त्यांनी सर्व धर्म समभाव जागृत केला. पण हे होत असताना आपल्या राज्यकर्त्यांकडनं काही वेळा जी चूक होते की मेजॉरिटी जी आहे त्या मेजॉरिटीचं रक्षण करताना मायनॉरिटीकडे अन्याय होणार नाही आपण बघतो, परंतु फक्त मायनॉरिटीचं लांगुल चालन करत असताना जी तुमची मेजॉरिटी आहे तिकडे देखील अन्याय होणार नाही ना, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. हा प्रयत्न आपल्या राज्यकर्त्यांचा असला पाहिजे. गेल्या 10 वर्षामध्ये ती परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे आणि ती पुढे सुधरत राहील. आणि सर्व धर्मसमभाव ही जी नीती छत्रपतींनी सांगितली होती ती इथलं सरकार जे अंमलात आणत आहे ते इथून पुढेही अंमलात आणत राहील, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं सुशासन. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजी असेल किंवा राजाराम असेल किंवा काही जणांना काही जी पत्र लिहिलेली आहेत त्या पत्रांमध्ये एका पत्रामध्ये ते असं लिहितात की रस्त्यावर काही मेथीचा एखादा देठ जरी पडलेला असेल तरी त्याला देखील आसक्त भावनेनं, स्वामित्वाच्या भावनेनं तुम्ही हात लावू नका. तो मेथीचा देठ ज्याचा आहे त्याला तो देऊन टाका. कुठल्याही प्रकारची आसक्ती किंवा तृष्णा त्याविषयी बाळगू नका. दुसऱ्या एका पत्रामध्ये ते लिहितात की रात्री जेव्हा तुम्ही झोपत असाल तेव्हा जे काही दिवे असतील, मेणबत्त्या असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील ज्यातनं आग निर्माण होऊ शकते त्या व्यवस्थितरित्या बंद करून झोपा. कारण तेलवातीच्या तृष्णेने एखादा उंदीर येईल आणि ती तेलवात तो ओढत घेऊन जाईल. ती नेताना त्याच्याकडनं ती जर निसटली आणि खाली पडली तर ती गवताच्या भाऱ्यावर पडेल आणि हा म्हणता गवताचा भारा पेट घेईल आणि तिथे वणवा निर्माण होईल. संपूर्ण राज्याचा त्यामुळे नुकसान होईल. अशा पद्धतीचं कुठलंही काम करू नका. त्यांच्या तिसऱ्या एका पत्रामध्ये आपल्या सैनिकांना आदेश देताना ते म्हणतात की जनतेचे तुम्ही सेवक आहात याची जाणीव ठेवा. तुमच्याकडे अधिकारपद प्राप्त झालेलं आहे याचा अर्थ तुम्ही मुजोरी करून तुम्हाला वाटेल तसा न्याय देणार किंवा राज्यव्यवस्था चालवणार असं होत नाही. हे करत असताना तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि जनता तुमची स्वामी आहे याचा तुम्हाला विचार करायला लागेल आणि जनतेला त्रास होईल किंवा त्यांची आबाळ होईल अशा कुठल्याही पद्धतीची रचना तुम्ही निर्माण करू नका. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तम अशा कुशल प्रशासक आणि एक प्रकारचं सुशासक असल्याचं आपल्याला द्योतक आहे असं मला वाटतं. आज आपण टॅक्स विषयी विचार करतो. आपल्याला भरपूर टॅक्स भरायला लागतो. सर्वसामान्य प्रामाणिक माणूस टॅक्स भरत असतो. काही माणसं ते भरत नाहीत. आता काही व्यवस्था त्यांनी बदललेली आहे त्यामुळे टॅक्समधनं तुम्हाला तशी फारशी पळ काढण्याची व्यवस्था इथे नाहीये, परंतु तरी देखील आणखी त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला छत्रपतींच्या राज्यातल्या एकूण कररचना कशी होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा झाला हे बघायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराज शेतसारा घेत असत, परंतु तो घेत असताना शेतकऱ्यांचं नुकसान फायदा नेमका किती आहे, ओके, त्या गोष्टींमध्ये हमी नेमकी किती आहे याचा छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असत. एखादा गरीब शेतकरी असेल तर त्याला शेतसाऱ्यामध्ये
सवलत दिली जात असे। त्याबरोबरच आपण कर्जमाफीविषयी काही नेते अनेकदा बोलत असतात की आम्ही कर्जमाफी केली, हे केलं, ते केलं, परंतु तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये अनेक अटी आणि शर्ती असतात। परंतु पहिली कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि ती कुठलीही अट न ठेवता केली, परंतु ते होत असताना आपण ज्यांची कर्जमाफी करत आहोत त्या सगळ्या गोष्टी छत्रपतींची ती राज्यव्यवस्था तपासून पाहत असे, हे देखील छत्रपतींचं महत्त्वाचं विशेष आहे। कुणाला जर बी बियाणं हवे असतील, कुणाला अवजारं हवी असतील, याची व्यवस्था देखील छत्रपतींनी व्यवस्थित पद्धतीनं केली आहे। आता जलयुक्त शिवार सारखी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 7-8 वर्षांपासून आहे। त्या पद्धतीचे तलावांच्या तळ्यांची रचना करणं, धरणं बांधणं असेल, अशा अनेक गोष्टी छत्रपतींच्या काळात सुद्धा झाल्या होत्या, हे विशेष आहे। औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य धोरणाविषयीचा हाच फरक आहे। तर एखाद्या शेतकऱ्याने जर एखादा शेतसारा चुकवला तर त्याला पायाखाली किंवा लाथेखाली तुडवा, पण जाचक पद्धतीने त्याच्याकडनं तो वसूल करा, असा औरंगजेबाचं फरमान असे। परंतु असा कुठलाही बेमुरवतखोरपणा किंवा मुजोरपणा छत्रपतींनी केल्याचं आपल्या स्मरणात नाही किंवा इतिहासाच्या दाखल्यांमध्ये देखील तसा उल्लेख नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक परकीय इतिहासकारांनी किंवा काही मुस्लिम इतिहासकार कवींनी देखील कौतुक करताना त्यांच्या या नीतीचं, त्यांच्या न्यायाचं यथोचित असं कौतुक केलेलं आहे। एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच साधारण 350-400 वर्षापूर्वी ते त्यांच्याकडनं मीठ आणत असत भारतामध्ये आणि गोवा वगैरे कोकण या भागामध्ये ते मीठ विकत असत। परंतु हे होत असताना इथल्या भूमिपुत्रांचं नुकसान होत असे आणि काही जाचक अटींद्वारे ते मीठ आपल्याला घ्यायला लागत असे। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कुशल प्रशासक म्हणून त्या मिठावर मोठ्या प्रमाणामध्ये कर, ज्याला टॅक्सेस आपण म्हणतो, ते आकारायला सुरुवात केली आणि जी अन्यायकारक पद्धत पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनी निर्माण केली होती ती त्यांनी मोडीत काढली। तुम्ही जर रामचंद्र पंत अमात्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलेला आज्ञापत्र हा जो एक ग्रंथ आहे त्यामध्ये याची सविस्तर वर्णन आहे की त्यांची राज्यव्यवस्था कशी होती, नियम कसे होते, सैनिकांचे पगार किंवा महसूल विषयीच्या गोष्टी या कशा शिस्तीच्या होत्या, कुणी जर काही चूक केली तर त्याला कशा पद्धतीचं शासन होत असे, अशा अनेक गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या त्या ग्रंथामध्ये आपण निश्चित पद्धतीनं वाचू शकाल। छत्रपतींचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, चौथा मुद्दा म्हणजे संरक्षण सिद्धता आणि आरमार सिद्धता होती। छत्रपतींच्या पूर्वी आपल्या इथे काही राजांनी, म्हणजे चोळ असेल किंवा कलिंग असेल, अशा काही राजसत्तांनी आरमार व्यवस्था निर्माण केली होती, परंतु मध्ययुगीन काळामध्ये ती आरमार व्यवस्था फारशी विस्तारित अशा स्वरूपाची नव्हती किंवा कामचलू स्वरूपाची झाली होती। छत्रपतींनी हे ओळखलं की पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांची आरमार व्यवस्था तेवढी उत्तम नाही आणि ते आपल्याकडे येतात आणि आक्रमण करतात, समुद्रमार्गे ते येतात। ते जर आपल्याला टाळायचं असेल तर समुद्रावरच एक प्रकारची आरमार व्यवस्था, नौदल व्यवस्था निर्माण होईल, हे आपण बघितलं पाहिजे। म्हणून छत्रपतींनी त्याकडे जातीनं लक्ष दिलं आणि आज छत्रपतींना भारतीय नौदलाचा जनक आहेत किंवा आरमाराचे ते प्रणेते आहेत असं जर कोणी म्हटलं तर त्याबद्दल कुणीही दुमत व्यक्त करणार नाही, हे त्याचं विशेष आहे। जवळपास 800 पेक्षा जास्त जहाजं त्यांच्या आरमारामध्ये होती आणि पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनी जर आक्रमण केलं तर जे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कल्पदुर्ग असे जे काही किल्ले होते त्या किल्ल्यांची रचना अशी होती की एखाद्या जहाजानं आक्रमण करून ही जर किल्ल्याची भिंत असेल, त्या भिंतीवर जरी आक्रमण केलं, जहाज तुटून मोडकळीस पडेल परंतु भिंतीला काही होणार नाही, अशा पद्धतीची आरमार विषयक रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती। त्यामध्ये दर्या सारंग खान असेल किंवा इब्राहिम लोधी असेल, अशा अनेक जणांचं विशेष योगदानही आपल्याला मान्य करायला लागेल आणि जवळपास 20,000 पेक्षा जास्त कर्मचारी त्यामध्ये काम करत होते। अशा पद्धतीनं रोजगार निर्मितीचं काम देखील शिवाजी महाराजांनी केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटक होते, म्हणून अनेक मावळे त्यांच्या इथे कार्यरत होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जाचक असणारी वतनदारी पद्धती असेल किंवा खाजगी जे प्रशासक होते त्यांचं खाजगी सैन्य असेल, ही एक विचित्र पद्धत जी होती ती देखील त्यांनी मोडकळीत आणली। म्हणून कुलकर्णी, देशपांडे व देशमुख, निंबाळकर, जाधव अशा काही वतनदारांना आपण सारे राज्याचे सेवक आहात, आपण वतनांचे सेवक नाहीत, हे सांगायला शिवाजी महाराज विसरले नाहीत। हे करत असताना एखादा नातेवाईक जरी त्यामध्ये सापडला आणि तो जर अनितीचं कार्य करत असेल, त्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथेच कडाडून विरोध केला होता।
म्हणून आजच्या नेतृत्वाचं जे एक व्यवच्छेदक लक्षण दिसतं की मी, माझ्यानंतर माझा पुत्र, त्यानंतर त्याचा पुत्र, त्यानंतर त्याचा पुत्र किंवा पुत्री, ह्यांचा राजकारणामध्ये विस्तार करायचा, एवढंच नाही, माझा मेवणा, माझी नणंद, माझी भाऊजाई, तिचा मुलगा, त्याचा नातू, या सगळ्यांचा विस्तार करायचा आणि थोडं पायी उरलं तर मग बाकीच्यांना त्याचा अधिकार द्यायचा. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मत व्यक्त करताना काही जण असं म्हणतात की त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक 7-8 लग्न झाली होती. तर मग हे का झालं होतं? तर त्याचं उत्तर नेमकं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे विवाह केले होते तो राज्यनीतीचा भाग म्हणून केला होता. एखाद्याकडे विवाह केल्यानंतर ती मुलगी जर आपल्या घरात आली तर त्या लोकांचं आपणाशी असलेलं वैर समाप्त होतं किंवा भविष्यामध्ये ते उत्पन्न होणार नाही आणि ते आपले एक प्रकारचे पाहुणे बनतात किंवा नातेवाईक बनतात आणि त्यातून एक राज्याची चांगली व्यवस्था निर्माण होते आणि शत्रू कमी होतात. ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यातली महत्वाचा विशेष होता, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. म्हणून अशा पद्धतीचं एक मानसशास्त्र, एक कुशल संघटन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, ओळखलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज तसं पाहिलं तर स्वतः लढाया लढले होते, परंतु मावळे देखील लढले होते, परंतु जिथे जिथे गरज असेल, एखादा तह करणं असेल, 2 पावलं मागे येणं असेल किंवा गनिमी कावा, या सगळ्या पद्धतींचा छत्रपतींनी यथोचित अवलंब केला होता. हे विशेष आहे. आता इथे महिला मोठ्या संख्येने, पुरुष देखील आहेत पण महिलांची संख्या जास्त आहे, म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं महिला विषयक धोरण अत्यंत उत्तम असं धोरण होतं. म्हणून रांझेच्या पाटलाच्या संदर्भामध्ये जी गोष्ट घडली, या खंडोजी खोपडेकडनं जी गोष्ट घडली, तर त्यावेळेस त्याला कठोर असं शासन छत्रपतींनी केलं होतं. आणखी कोणीतरी अशाच पद्धतीचा महिलेला त्रास दिला होता तर त्या व्यक्तीचा उजवा हात आणि डावा पाय तोडण्याचं काम देखील छत्रपतींच्या न्यायव्यवस्थेमध्ये झालं होतं. म्हणून एक पाठारे म्हणून कोणी एक कवी आहेत, त्यांनी असं सांगितलं की त्यांनी कविता लिहिली. त्या कवितेमध्ये असं ते लिहितात, वपू काळेंचं आपण सारे अर्जुन हे जर पुस्तक वाचलं तर त्यामध्ये ती कविता आहे की एका महिलेला विचारलं, तू काय करतेस, तुझं वय किती आहे? तिने सांगितलं, माझं वय 70 आहे. तू काय करतेस? ती म्हणाली, काही नाही, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याची केस अजूनही कोर्टामध्ये चालू आहे, त्याच्यासाठी मी फेऱ्या घालते. म्हणून जवळपास 50, 60, 70 वर्ष निकाल चालवणारी न्यायव्यवस्था एका बाजूनं, मात्र एखादी चूक घडली तर त्याचा न्यायनिवाडा योग्य पद्धतीने करून लगेच त्या व्यक्तीला शिक्षा देणारं, न्याय देणारं आणि कठोर शासन करणारं छत्रपतींचं शासन, त्यांची न्यायव्यवस्था कुठेतरी वेगळी आहे. छत्रपती जेव्हा 7-8 वर्षांचे होते त्या माँसाहेबांच्या मांडीवर बसून न्यायदानाचं कार्य ते बघत असत. त्यावेळेस माँसाहेबांना त्यांनी एक न्यायव्यवस्थेची एक व्यवस्था लावल्यानंतर, तो बैठक पूर्ण झाल्यानंतर विचारलं की माँसाहेब, तुम्ही न्याय देत होतात, परंतु न्याय हा द्यावा लागतो का? ज्याचा त्याला तो मिळवता येत नाही का? त्यावेळेस माँसाहेबांनी सांगितलं होतं की अन्याय हा सहजपणे घडत राहतो, न्याय हा जाणीवपूर्वक घडवावा लागतो, परंतु त्या न्यायासनाच्या मागे तुझं राजसिंहासन जर ताकदीनं उभं असेल तर न्याय हा लवकर मिळू शकतो. छत्रपतींनी हे आयुष्यभर लक्षात ठेवलं की जेव्हा न्यायाधीशाच्या मागे ताकदीचा, तत्वाचा, नीतीचा राजा उभा असेल तेव्हा न्यायाधीशाला कसलीही भीती राहत नाही. रामशास्त्रींच्या बाण्यानं आणि नीतीनं, विश्वासानं तो न्याय देऊ शकतो. छत्रपतींनी ही व्यवस्था निर्माण केली. म्हणून त्या न्याय देण्यामध्ये त्यांचा एखादा नातेवाईक जरी असेल, त्यांच्या बायकोचा भाऊ असेल किंवा त्यांचा जवळचा नातेवाईक असेल, त्याला देखील छत्रपतींनी सोडलं नाही. मला गीता प्रवचने वाचत असताना विनोबांचं ती एक कथा आठवते. त्यामध्ये एक न्यायाधीश होता आणि तो न्यायाधीश नेहमी कडक असं शासन करत असे, जे काही घडेल ते घडू देत, मग तो कोणीही असो, त्याला शिक्षा होत असेल तर होऊ देत, असा त्यांचा निर्वाळा असेल. एक दिवस एक आरोपी त्यांच्यासमोर उभा राहिला आणि तो आरोपी नेमका न्यायाधीशाचा मुलगा होता. मग आता काय करायचं? मग इतके दिवस न्यायाधीश सत्यानं वागलं पाहिजे, नीतीनं वागलं पाहिजे, तत्वांनी वागलं पाहिजे, कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे, चूक असेल तर त्या चुकीचं उत्तर मिळालंच पाहिजे, अशा प्रकारची रचना असणारा तो न्यायाधीश त्या दिवशी नेमकं, नाही हिंसेने प्रश्न सुटत नाहीत, खरं म्हणजे आपण मनपरिवर्तन केलं पाहिजे, शिक्षा करून शारीरिक दंड देऊन काय होणार आहे अशा पद्धतीची भाषा करू लागला आणि स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र अशी न्यायव्यवस्था ही कुठल्याही पद्धतीच्या कामाची राहत नाही. सुरेश भटांनी एक कविता लिहिली, त्यामध्ये सुरेश भट लिहितात, वृत्तपत्रांचे रकाने वायद्यांनी भरत होते अन किड्या मुंग्यांप्रमाणे लोक साधे मरत होते. वृत्तपत्रांचे रकाने वायद्यांनी भरत होते अन किड्या मुंग्यांप्रमाणे लोक साधे मरत होते.
कोणत्या न्यायालयी मी न्याय मागायास जाऊ, मी जिथे जाईन तेथे रामशास्त्री चरत होते, मी जिथे जाईल तेथे रामशास्त्री चरत होते. की वृत्तपत्रांचे रकाने जे ते वायद्यांनी म्हणजे आश्वासनांनी भरलेले होते, परंतु इकडे किड्या मुंग्यांप्रमाणे लोक मरत होते. मला आता सांगा, मी कोणत्या न्यायालयात न्याय मागायला जाऊ? मी जिथे जाईल तिथले न्यायाधीश म्हणजे रामशास्त्री, म्हणजे ज्याला न्यायाधीश म्हणू शकतो आपण, ते नुसते चरत होते, म्हणजे भ्रष्टाचार करत होते, या गुन्ह्यांमध्ये स्वतःच अडकलेले होते. त्यांच्याकडनं काय अपेक्षा? अशा पद्धतीची रचना मात्र छत्रपतींच्या काळामध्ये कुठलीच न्याय व्यवस्था अशा पद्धतीनं काम करत नव्हती. हे छत्रपतींच्या न्याय व्यवस्थेचं विशेष आहे. आणि म्हणून महिलांविषयीच्या धोरणाविषयी थोडं पुढे जात असताना एखाद्या मोगली फौजेमधली एखादं रायबागीण नावाची बाई असेल की जी छत्रपतींच्या मावळ्यांच्या विरोधात लढली होती, परंतु ती लढता लढता हरली होती, मात्र तरी देखील तिचा यथोचित मानसन्मान छत्रपतींनी केला होता आणि तिला सुखरूप तिच्या घरी पोहोचवण्याचं काम छत्रपतींनी केलं होतं. बेलवडी कर्नाटकमध्ये एखादा किल्लेदार असेल, त्याची पत्नी सावित्रीबाई ही होती. सावित्रीबाई ही देखील मावळ्यांशी लढली होती आणि ती लढत असताना ती हरली, परंतु छत्रपतीच्या सरदारांनी तिचा अपमान केला, म्हणून छत्रपतींच्या सरदारांना छत्रपतींनी शिक्षा केली होती आणि तिला 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 मानसन्मानपूर्वक वागणूक देऊन घरी पाठवलं होतं. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये तिच्या मुलीला स्वतःच्या मांडीवर बसवून दुधाची वेळ झाल्यामुळे दूध पिऊ घालण्याचं काम सुद्धा छत्रपतींनी केलं होतं. आणखी एक उदाहरण म्हणजे जेव्हा प्रबळगड मावळ्यांनी जिंकला तेव्हा किल्लेदाराला मारलं गेलं, परंतु त्याची पत्नी तिथे होती आणि तिच्या सासूसोबत त्याच्या आईसोबत मुलांसोबत ती होती. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना पालखीत बसवून मानसन्मानपूर्वक पाठवलं होतं. आणखी एक विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंचं नेहमी मार्गदर्शन घेतलं. त्या एक महिला आहेत, यामध्ये त्यांना कुठलाही कमीपणा वाटला नाही. किंवा नंतरच्या काळामध्ये देखील येसूबाई, ताराराणी किंवा आपण बघतो पेशव्यांच्या काळातही अनेक महिला पुढे आल्या, याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायला लागेल. म्हणून आपण आज महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण असं म्हणत असताना छत्रपतींच्या महिला विषयक धोरणाचा देखील आपल्याला आढावा घ्यायला लागेल आणि महिलांना मागे ठेवण्याची, त्यांना घरकामापुरतच मर्यादित ठेवण्याची, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याची जी जुलमी पद्धत त्या काळामध्ये होती त्याला छेद देत छत्रपती पुढे निघून गेले होते. ते काळाच्याही पुढे निघून गेले होते. हे त्यांचं विशेष आहे असं मला वाटतं. परंतु इतकं सगळं असताना छत्रपती शिवाजी महाराज हे अंतर्यामी अत्यंत साधे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मितभाषी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मिताहारी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मितव्ययी होते. त्यांनी कधीही नॉनव्हेज ज्याला आपण म्हणतो, मांस मटन या गोष्टींना स्पर्श तर केला नाहीच, परंतु कधी देखील स्त्री संग केल्याचं कुठल्याही इतिहासामध्ये नाही. तर त्या काळामधले राजे विलासी जीवन जगत असताना तुला बाया नाचवणारा नाही तर तुला बाया वाचवणारा राजा व्हायचं, हे जिजाऊंनी त्यांना जे एकदा सांगितलं होतं, त्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते लक्षात ठेवलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना समर्थ रामदासांच्या मी मागं म्हटलं तसं रसवंतीला बहर येतो आणि ते लिहितात की ते स्वतः उपभोग शून्य स्वामी होते, की त्यांच्याकडे सगळं होतं, करण्यासारखं भरपूर होतं, तेवढी त्यांना मुभा देखील होती, मात्र स्वतःच्या आईच्या नीतीच्या, तत्वांच्या आणि आदर्शवादी अशा संस्कारांना तिलांजली देण्याचं काम छत्रपतींकडनं कधीही घडलं नाही. म्हणून छत्रपतींचं हे साधं जीवन देखील आपल्याला समजून घ्यायला लागतं. नाही तर छत्रपती हे राजे होते, ते विलासी जीवन जगत असत, त्यांच्याकडे प्रचंड वैभव होतं, मात्र त्यातनं येणारा उन्मत्तपणा आणि आत्मकेंद्रिता आणि म्हणजे स्वार्थीपणा त्यांच्यामध्ये आल्याचं इतिहासामध्ये कुठेही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे देवीचे भक्त होते. आई जगदंबेची ते सातत्यानं प्रार्थना करत असत, कधी कधी तिचा कौल देखील घेत असत. तुळजाभवानीनं त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन किंवा प्रत्यक्षात येऊन त्यांना तलवार दिल्याचंही काही इतिहासकारांचं, काही नाटककारांचं म्हणणं आहे. मात्र हे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धांना कधीही प्रबळता दिली नाही. अंधश्रद्धांना तिलांजली देण्याचं कामच छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा ईश्वरावरती विश्वास होता आणि ईश्वरावरती 100% त्यांची श्रद्धा होती. मात्र हे असताना ईश्वराच्या नावाखाली चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींना छत्रपतींनी नेहमी विरोध केला. हे छत्रपतींचं विशेष आहे. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एका बाजूला प्रचंड व्यवहारी असे होते, मात्र दुसऱ्या बाजूला ते भावनाप्रधान सुद्धा होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊ
जेव्हा सतीला जात होत्या, सती पण स्वीकारत होत्या आणि सतीला जाणार होत्या, त्यावेळेस तुम्ही सतीला जायचं होतं, सती जाणार होतात, तर मग आम्हाला हे स्वराज्याचं स्वप्न तुम्ही का दाखवलं? तुम्ही स्वराज्याचं स्वप्न दाखवलं म्हणून आम्ही आता पुढे जात आहोत. मात्र तुम्ही जर अशा निघून जाणार असाल तर आम्ही आता कुणाकडे बघून राज्यकारभार करायचा, हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांना विचारताना छत्रपती शिवाजी महाराज पहाडासारखे राजे, अत्यंत कर्तव्य कठोर राजे, धाय मोकलून रडले होते आणि अत्यंत भावनाप्रधान होत स्वतःच्या आईला त्यांनी सती जाण्यापासून परावृत्त केल्याचं देखील इतिहासामध्ये काही दाखले आहेत. हे विशेष आहे. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनकार्य, चरित्रचिंतन, व्यक्तित्व, व्यक्तिमत्व होतं. म्हणून अनेक राजे झाले, अनेक राजे होतील, परंतु छत्रपती हे त्यातले निराळे राजे ठरतील हे मला वाटतं. छत्रपतींचं नाव घेत असताना फक्त मिरवणुका काढणं, त्यांचे पुतळे उभे करणं, त्यासाठीचं राजकारण करणं, ह्या गोष्टी होत राहतील, चालत राहतील. परंतु सुज्ञ नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एखादा गुण एखाद्या वर्षी जर आपण घेऊ शकू, दुसऱ्या वर्षी दुसरा गुण घेऊ शकू, तर आपल्याला फारसं लढण्याची, घोडेस्वारी करण्याची गरज तर आता नाही, ते कोणी करणारही नाही. परंतु आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं मानसशास्त्र, त्यांचं व्यवस्थापन आपण अंमलात आणू शकतो, हा विश्वास मला निश्चित पद्धतीनं वाटतो. मागे एका भाषणामध्ये सहज बोलताना मी बोललो होतो, आजही त्याची आठवण होते, तेवढं सांगतो आणि थांबतो, की अशी कल्पना आपण करू, कवी कल्पना, की छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात नाही आहेत, परंतु अचानकपणे त्या आपल्यात ते आले, तर नेमकं काय घडेल? छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर पहिल्या प्रथम इथलं राजकारणाचं जे काही सगळं विचित्रकरण चालू आहे ते पाहून त्यांना वाईट वाटेल, त्यांना खेद वाटेल, की जसं गांधी म्हणाले होते की पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स इज अ ग्रेट सोशल सिन, की राजकारण करायचं परंतु त्यामध्ये तत्वहीनता आणायची आणि कुठल्याही तत्वांचा भाग न ठेवता फक्त स्वार्थाचं राजकारण करायचं, हे चूक आहे, एक पाप आहे, गांधी म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांची स्वतःची त्याबद्दल सहमती दर्शवतील आणि त्यांना सध्याचं राजकारण जे काही खालच्या स्तरावर काही प्रमाणात काही ठिकाणी जात आहे त्याबद्दल निश्चित पद्धतीनं खेद वाटेल. दुसरं म्हणजे इथली न्यायव्यवस्था, गेल्या 10 वर्षांमध्ये न्यायव्यवस्थेचा स्तर जरी उंचावला असेल, अनेक निकाल, अनेक प्रलंबित खटले पुढे येत असतील आणि त्यावर जरी उपाय निघत असतील, तरी देखील आजही सर्वसामान्यांना खेटे मारायला लागतात. आपण निरपराध असताना देखील आपल्यावर काही गुन्हे दाखल होऊ शकतात, याची जी भीती असते, त्यात तर सामान्य माणूस न्यायव्यवस्थेविषयी नकारात्मकता व्यक्त करतो. हे पाहून छत्रपतींना निश्चित पद्धतीनं वाईट वाटेल की 400 वर्षांपूर्वी परिस्थिती प्रतिकूल असताना न्यायव्यवस्था उत्तम करण्याचं काम मी केलं होतं, परंतु आता तसं काही प्रमाणात होत नाहीये, हे पाहताना त्यांना वाईट वाटेल. इथला शेतकरी आज देखील आत्महत्या करतोय. मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये 15 एकरात जेवढं पिकतं तेवढं पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये एखाद्या एकरामध्ये पिकतं. ही जी काही एक दरी आहे श्रीमंत आणि गरिबांमधली, सर्वसामान्यांची, ती पाहून छत्रपतींना वाईट वाटेल. केंद्रामधनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी येत असतात, मात्र त्या निधींची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावली जाते का, याविषयी छत्रपती साशंक असतील आणि म्हणून इथल्या शेतकऱ्याचं मरण रोज होत असताना छत्रपतींना वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. इथल्या महिलांविषयी आपण बोलताना त्यांचं आत्मप्रगटीकरण आणि सक्षमीकरण, सशक्तीकरण व्हायला पाहिजे आणि ते करण्याचा सरकार काही प्रमाणात प्रयत्न करतंय, हे पाहून छत्रपतींना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र आजही महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना अनेक वेळा आपली न्यायव्यवस्था किंवा आपलं सरकार गप्प कसं असतं हे पाहून त्यांना वाईट वाटल्याशिवाय देखील राहणार नाही, असं मला वाटतं. मी फक्त घराणेशाहीचा कधी विचार केला नाही, मी माझ्या नातेवाईकांचा, पाहुण्यांचा विचार केला नाही. मी जे योग्य असेल, जे सत्सद विवेक बुद्धीला पटेल ते करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज जेव्हा आपण बघतो तेव्हा मी, माझं, अवघा मी, एकटा मी, केवळ मी, आणि मग माझे घरचे, मग माझे नातेवाईक आणि मग काही उरलं तर जनता, असा विचार जर नेते करत असतील तर ते पाहून छत्रपती हळहळतील, छत्रपतींना वाईट वाटेल. भ्रष्टाचार गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे निदान आकडेवारीनुसार तरी आपण जेव्हा केंद्र राज्याचा अभ्यास करतो तेव्हा फारसे मोठे घोटाळे घडल्याचं अजून तरी आपल्या ऐकिवात या 10 वर्षामध्ये नाहीये. मात्र ही परिस्थिती अशीच राहिली, परंतु सर्वसामान्य पातळीवर जर काही भ्रष्टाचार होत असेल आणि सर्वसामान्यांना खेट्या मारायला लागत असतील तर ते पाहून छत्रपतींना सुद्धा वाईट वाटेल.
छत्रपती जेव्हा अशी भटकंती करतील आणि आढावा घेतील तेव्हा या नकारात्मक गोष्टी पाहून त्यांचं मन हळहळल्याशिवाय राहणार नाही. मात्र तरी देखील देशामध्ये राज्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतायत, त्याबद्दल छत्रपती यांना अभिमान सुद्धा वाटल्याशिवाय राहणार नाही, हे देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि कोणीतरी असं बोलता बोलता सांगितलं की छत्रपतींना आज इथे आल्यानंतर एक वेगळा असा मतदारसंघ देखील शोधायला लागेल, अशी एक दुरावस्था आज समाजामध्ये आहे. आणि तो मतदारसंघ नेमका कोणता असला पाहिजे यामध्ये देखील पक्षापक्षांमध्ये वाद होतील की ज्यांच्या नावावर आपण आयुष्यभर राजकारण 60-70 वर्षात करतो आहोत, ते जर छत्रपती नेमके आज आले तर मग आता राजकारण कोणाच्या नावावर करायचं, असा प्रश्न राज्यकर्त्यांना देखील पडेल. आणि म्हणून कुणीतरी गंभीरपणे हे सांगितलं की त्यावेळेस छत्रपतींचं अपहरण होण्याची देखील शक्यता आहे की महाराज तुम्ही आम्हाला परवडत नाहीत, महाराज तुम्ही आम्हाला हवे हवेसे वाटता, परंतु तुमची नीती तुमची तत्व, जसं गांधींचं झालं तसंच तुमची नीती तुमची तत्व आम्हाला नको आहे. गांधींनी सांगितलं होतं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाली, आता 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं असताना ही काँग्रेस विसर्जित करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. परंतु गांधींना अनेकांनी सांगितलं बापू असं कसं म्हणता तुम्ही, आत्ता तर आपली वेळ आलेली आहे, आत्ता तर सुगीचे दिवस येऊ लागलेले आहेत, ज्याच्यासाठी एवढा सगळा त्याग केला ते आहे आणि त्याचे होणारे फायदे हे घ्यायचे नाही आणि फक्त त्याग करायचा, असं कसं जमणार बापू, बापू तुम्ही जरा बाजूला सरका. म्हणून काँग्रेस विसर्जित करण्याच्या ऐवजी बापूंच्या विचारांनाच विसर्जित करण्याचं काम अनेक जणांनी केलं. कदाचित महाराष्ट्रातही छत्रपतींविषयी आपल्याला खूप प्रेम आहे, परंतु जर छत्रपतींची नीती आणि तत्व ही आपल्याला परवडणारी नाहीत असं वाटायला लागलं तर राज्यव्यवस्थेतनं छत्रपतींनाही बाजूला करण्याचा पाप राजकारणी करणार नाहीत, याबद्दल माझ्या मनात फारसा विश्वास नाहीये. मात्र तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं 394वी जयंती आहे, त्या निमित्तानं काही विचार छत्रपतींविषयी व्यक्त करता आले, छत्रपतीविषयी काही सांगता आलं. छत्रपतीविषयी एक शेवटची एक कथा सांगतो आणि थांबतो. येसाची कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मावळे कसे निवडले, छत्रपती शिवाजी महाराज असं राज्यकारभार सुरू झाला नव्हता, परंतु टेहळणी करत असताना भटकंती करत असताना नजर ठेवीत असत आणि कुणीतरी त्यांना एक दिसला, एक 8-10 वर्षांचा एक मुलगा उत्तमरित्या दांडपट्टा चालवतोय. छत्रपतींनी त्याला हेरलं की हा आपल्या राज्यामध्ये असला पाहिजे, आपल्याला याचा राज्यासाठी फायदा होऊ शकेल. मग त्यांनी पुढे त्याला त्या दांडपट्टा चालवण्यामध्ये तरबेज केलं. मग काही काळानंतर असाच येसाची कंकचाही असाच विषय झाला. ती कथा सांगतो आणि माझ्या विषयाला विराम देतो. येसाची कंक हे कुतुबशहाच्या दरबारामध्ये एकदा कुतुबशहाने त्यांना बोलावलं आणि सांगितलं की या ठिकाणी मैदानावर एक हत्ती आहे, तो सोडलेला आहे, 2-3 दिवसांपासून तो उपाशी आहे आणि त्याला दारू वगैरे पाजण्यात आलेली आहे, बाकी तो तसा उपाशी आहे आणि तो आक्रमक आणि खवळलेला आहे, त्याच्याशी लढण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे. मग येसाजी कंक सहज त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर येसाजी कंक तिथे गेला आणि तिथे गेल्यानंतर मग तो त्या हत्तीसोबत त्याची लढाई सुरू झाली आणि असं म्हणतात की अर्ध्या तासामध्ये हत्तीला गारद करून त्याने खाली पाडलं. ज्या हत्तीमध्ये जवळपास 50-100 माणसांचं बळ होतं त्यांना येसाजी खाली पाडलं आणि मग कुतुबशहाने बोलावणं केलं आणि गळ्यातला एक मोत्याची माळ होती ती काढून त्याला दिली आणि त्याला सांगितलं की बाबा हे माझ्याकडनं तुला बक्षीस आहे. त्यावेळेस येसाजी कंकने ते नम्रतापूर्वक नाकारलं आणि त्यांना सांगितलं जनतेवर अन्याय करणाऱ्या राजाकडनं अशी मोत्याची हिऱ्यांची जी काही माळ असेल ती घेणं मला योग्य नाही वाटत, याऐवजी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या पाठीवर कौतुकाची एक दिलेली थाप माझ्यासाठी खूप मोठी आहे. महाराजांच्या कामातलं शौर्य, त्यांच्या वागण्यातलं धैर्य आणि त्यांच्या बोलण्यातलं माधुर्य हे सगळं याला कारणीभूत होतं. मगाशी मी म्हटलं तसं जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हणतात. दांडपट्ट्यामध्ये पण जीवा महालाला देखील तरबेज करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराज वाचले होते. अनेकांनी त्यांच्यासाठी आत्माहुती दिली होती. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं जगण्यासाठीच केवळ महाराजांनी लोकांना तयार केलं नाही, तर मरण्याची देखील प्रेरणा दिली आणि जगणं आणि मरणं याचं येणारं जे काही क्रमप्राप्त येणं जे असतं ते उरणं हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला त्यामुळेच आलं. आज 350 पेक्षा जास्त वर्ष होऊन सुद्धा त्यांचं जगणं आणि मरण होऊन गेल्यानंतरही त्यांचं उरणं हे वाट्याला आलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं, वसंत बापट म्हणाले तसं, तव शौर्याचा
एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, तव जीवनातील एकच क्षण दे, तव जीवनातील एकच क्षण दे. एवढं बोलून मी माझ्या विषयाला पूर्णपणे विराम देतो. धन्यवाद.